श्री दत्त महात्म्य अध्याय 35 कथाभाग। श्री दत्त पुढे म्हणाला की एकांत जागी अभ्यास करावा, देऊळ, उपवन, गुहा अशी जागा असावी, योग, मौन व निरीच्छता असावी, तोच त्रिदंडी योगी होय। फक्त भगवी वस्त्रे नेसणारा नव्हे, सर्व काळी सर्वांभूती ज्याची समदृष्टी असते तोच खरा योगी। केवळ ब्राह्मण असतो त्यापेक्षा वेदाभ्यास करणारा श्रेष्ठ, जापक त्याहून श्रेष्ठ, याज्ञिक त्यापेक्षा श्रेष्ठ जाणावा। परोक्ष ज्ञानी, निर्विकल्प समाधिस्थ व ब्रह्मस्वरूप झालेला असे उत्तरोत्तर श्रेष्ठ जाणावेत। वेद जाणले पण ब्रह्मसाक्षात्कार झाला नसेल तर असा ब्राह्मणही भारवाही गाढवच होय। एवढे बोलल्यावर दत्ताने षण्मुखी मुद्रा कशी साधावी ते सांगून त्याला अनाहत नादश्रवणाची युक्ती सांगितली। नंतर तो म्हणाला की यदा कदाचित असे न जमले तर मग विष्णूचे ध्यान करावे। हजारो हात, पाय, डोके, मस्तके असणाऱ्या अखंड आनंदरूप व त्रैलोक्य देह असणाऱ्या विष्णूच्या पोटात हे ब्रह्मांड आहे। कमरेपासून पायापर्यंत सप्त पाताळे आहेत। पृथ्वी ही बेंबी व वर मस्तकापर्यंत सप्तलोक आहेत। नक्षत्रे त्याचे दात, माया हास्य, दिवसरात्रींच्या पापण्या, कुशी सप्तसागर, नद्या या नाड्या, वृक्ष हे केस, वृष्टी हे वीर्य, हाडे हे पर्वत, वज्रहस्त हे बळ, रुद्र हा क्रोध, दिशा हे कान, वायू ही त्वचा, सूर्य हे डोळे, वरुण ही जीभ, नाक म्हणजे अश्विनी कुमार ही त्याची ज्ञानेंद्रिये आहेत। त्याचप्रमाणे कर्मेंद्रियांचे स्वरूप सांगून पुढे ओंकाराचा अर्थ सांगितला। ओंकाराच्या मात्रांचे प्रमाण सांगून मात्रांसह जप कसा करावा ते समजावून दिले। त्यानंतर मानसिक जप न जमेल तर वैखरी वाचेने जप करावा व मृत्यूची लक्षणे ओळखून मरण समयी ब्रह्मचिंतन केल्यास मुक्त होतो असे सांगितले। जसा मात्राभ्यास असेल तशी गती मिळते असे दत्त म्हणाला। एक मात्राभर ध्यान अंतकाली साधेल तर पृथ्वीवर ब्रह्मकुळात जन्म मिळेल। 2 मात्रा ध्यान साधेल तर सोमलोकात जाईल। 3 मात्रा ध्यान घडेल तर सूर्यलोकी जाईल आणि 3.5 मात्रा ध्यानाने त्याला विदेहमुक्ती लाभेल। मग त्याचे मरण कोठेही केव्हाही व कसेही येवो। अध्याय 35 श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। गुरु म्हणे दीपकासी, श्री गुरु सांगती अलर्कासी, धरुनी योगचर्येसी, योगाभ्यासी रत व्हावे, उपद्रव नसे जेथे, अभ्यास करावा तेथे, एकांती समीप जल जेथे, तेथे अभ्यास करावा। वनी निकुंजात किंवा बसुनी गुहेत, पवित्र स्थळी देवालयात अथवा शून्यगृहात बसावे। योग हा मनोदंड, मौन होय वाग्दंड, निरीच्छता देहदंड हे अखंड असावे। हाती घेती वेणुदंड, जे होती पाखंड किंवा होती भंड त्यांचे तोंड न पहावे। काया वाचा मनोदंडी, जाणावा तो त्रिदंडी, वासाने न होई दंडी, जो न सोडी रागद्वेषा, जो नेणे भेदाभेद, ज्याच्या चित्ता न ये खेद, जो नेणे कधी स्वाद, तो निर्वाद ब्रह्मभूत। आपुल्या ठाई सर्व पाहे, सर्वा ठाई आपण पाहे, शत्रू मित्र उदासीन हे भेद न पाहे सर्वथा। त्याला मग कोण प्रिय, तया कोण अप्रिय, तो जाणावा अद्वितीय, समदृष्टी होय जयाची। जो लोष्टाश्म कांचन
या पाहे समान, ज्याचे शुद्ध मन तो योगवान म्हणावा. केवळ जो ब्राह्मण वेदपाठक तयाहून असे श्रेष्ठ जाण सेविता पावन करीतो. त्याहून श्रेष्ठ जापक, त्याहून श्रेष्ठ याज्ञिक, त्याहून श्रेष्ठ ऐक परोक्ष ज्ञान संपन्न, त्याहुनी ध्यान करीतो ब्राह्मण श्रेष्ठ होतो. त्याहून अनुभव घेतो श्रेष्ठ होतो निश्चय. निर्विकल्प समाधीस्थ तो ब्राह्मण अतिश्रेष्ठ. जो ईश्वर भक्त प्रेष्ठ, ब्रह्म विद्वरिष्ठ तो जाण. त्याहुनी नाही अधिक, जरी झाला वैदिक. नेणे अद्वितीय जे एक, तो शोकभागी होय. चतुर्वेदोपि यो विप्रहा सूक्ष्मं ब्रह्म न विन्दति. वेदभार भराक्रांतहा स स्यादत ब्राह्मण गर्दभा. अलर्का असे जाणून सर्व प्रयत्ने करून करावे नित्य ध्यान. तरीच पावन निश्चये. जरी हा योग वाटे कठीण, तरी ऐक सुगम साधन. काम क्रोध जिंकून संग सोडून बसावे. अंगुष्ठांनी कान, तर्जनींनी नयन, मध्यमी नासा धरुनी धरावे आनन चौ अंगुलींनी. आपुले उजवे कानी जो उमटे ध्वनी, तिकडे मन लावूनी एकाग्र मनी ऐकावे. घबराट होता त्या समयास सोडावे वाम नासापुटास. पुन्हा धरुनी तयास उजव्याने श्वास सोडावा. असे पुन्हा पुन्हा करावे. नादी लक्ष लावावे. सूक्ष्मनाद ऐकावे. स्थूल सोडावे सर्वथा. दशविध नाद होती ते भरती चित्ती. ये उन्मनी स्थिती सर्व वृत्ती वारुणी. येणे होई समाहित राही योगी प्रसन्न चित्त. होई एकांत भक्त हा विमुक्त जाणावा. एकदा होता समाहित बाह्याभ्यंतर वर्जित त्याचा करावया घात. कोणी जगात नसेची जे मुक्त स्थितीला गुरुप्रसादे आला. भ्रष्ट करावया तयाला कळी काळालाही शक्ती नसे. असेही ध्यान न घडे प्रतिबंधे विघ्न घडे. अभ्यास तोही पुढे न वाढे जयाचा. ज्याचे पाप प्रबळ त्याचे मन हो चंचळ. ते कराया निश्चळ योगी व्याकुळ होईतो. तेणे विष्णूचे ध्यान करावे अनुदिन. मग पाप जाऊन स्थिर मन होईल. ज्याचे पाद सहस्त्र, ज्याचे हात सहस्त्र, ज्याचे नेत्र सहस्त्र, शिरे सहस्त्र जयाची. ज्याचे पोटी ब्रह्मांड, त्रैलोक्य हा ज्याचा पिंड. ज्याचा आनंद अखंड, तेज उदंड जयाचे. सर्व प्राण्यांची जी शिरे ती तयाची शिरे. एवं सर्व गात्रे तयाची चतुरे जाणावी. पादोर्ध्व भाग वितल, गुल्फ हे सुतल, महातल जंघादेश. ढोपरे तलातल, मांड्या रसातल, कमर पाताल. एवं सप्तपाताल अधोभाग. बेंबी भूलोक, पोट भुवरलोक, हृदय स्वरलोक, महरलोक कंठ ज्याचा. मुख जनलोक, भ्रुकुटी तपोलोक, मस्तक सत्वलोक. एवं सप्तलोक ऊर्ध्वभाग. जड वातावरण हे जयाचे प्राण. पृथ्वी देह जाण, 14 भुवने शरीरी. नक्षत्रे दात ज्याचे, माया हास्य जयाचे. निमिषोन्मेष जयाचे, दिवारात्री म्हणती. कटाक्ष हे सृष्टी, कुक्षी समुद्र म्हणती. सर्व नद्या नाडी होती. केश म्हणती वृक्षौषधी. वृष्टी ज्याचे रेत, हाडे ही पर्वत. बळ ज्याचे वज्रहस्त, कोप ज्याचा श्रीरुद्र. दिवा ज्याचे कान, ज्याची त्वचा पवन. सूर्य ज्याचा नयन, जिव्हा वरुण जयाची. ज्याचे घ्राण अश्विनी कुमार. ही ज्ञानेंद्रिये साचार. आता कर्मेंद्रिये चतुर ध्याती ती सादर ऐक तू.
वाचा अग्नी निश्चित, इंद्र ज्याचे हात, पाय ज्याचे अच्युत, निवृत्ती कुद जयाचे, प्रजापती लिंग जयाचे, चंद्रमन जयाचे, नारायण चित्त जयाचे, बुद्धी बृहस्पती जाणावी, ज्याचा अहंकार रुद्र, असा ज्याचा आकार तो त्रिभुवनाधार, विश्वेश्वर ध्यानमूर्ती, ज्या ध्याता ये महोत्सव, ज्याचा वाचक प्रणव, तयाचे 3 अवयव, अकार उकार मकार, ह्या मात्रा 3, ऋषी देवादी जाणून, करावे तयाचे ध्यान, पापा जाळून टाकीजे, एकांती बसून घालुनी दृढासन, दीर्घ उच्चार करून भावे प्रणव जपावा, अकार उकार मकार, ह्या 3 मात्रा निर्धार, जिचा नोहे उच्चार, सूक्ष्मतर अर्धमात्रा ती, ही मात्रा योगी जाणती, जशी मुंगीची गती तशी मस्तकी ती, घुमे सूक्ष्म गतीने, ही गांधार स्वरासम, म्हणून गांधारी हे नाम, इला देती योगी परम, ही विश्राम दे जीवा, अर्ध नकुळाची मात्रा, चाश तो 1 मात्रा, कावळा बोले 2 मात्रा, 3 मात्रा मोर बोले, मनी आणुनी ह्या मात्रा, प्रणवा 3.5 मात्रा, उच्चारिजे 7 मात्रा, 14 मात्रा त्यानंतर, दिघे म्हणता ओंकार, जो होई उच्चार, मस्तकी घुमे तो मनोहर, त्रिकाळ दररोज जपता, उच्चारिता नेटे, तो ध्वनी उमटे, तो उत्तरोत्तर गोड वाटे, मागे हटे मनोराज्य, घ्यावे धनुष्य ओंकार, अभ्यासाने ओढावे बरोबर, लावुनी मन हा शर, वेधावे परब्रह्म ते, जो का माशी मारी, तो लक्ष चित्ती धरी, मग अचूक मारी, त्यापरी येथे जाणावे, मारिता प्रमत्त होता, लक्ष न राखिता, मारगिरी चुकता, न ये हाता, जेवी लक्ष तेवी येथे जाण, प्रमत्त होता तत्क्षण, विक्षेपी पडे अंतःकरण, दुःख दारुण ये मग, म्हणून सावधान, जो ठेवी आपुले मन, तो पावे समाधान, पुनरावर्तन चुकवी तो, 3 मात्रांचे भेद जाणावे विशद, देवता ऋषी छंद जाणुनी उच्चार करावा, अग्नी ऋषी अकारासी, गायत्री छंद त्यासी, ब्रह्मा दैवत तयासी, पीतवर्ण जाणावा, क्लीम बीज क्रियाशक्ती अथवा जागृती, भूस्थान म्हणती असे उदात्त स्वर, त्याचा ऋग्वेद जाण, विश्व आत्मा रजोगुण, भू तत्व प्रातसवन, असे अग्नी गार्हपत्य, स्थूल भोग नेत्रस्थान, वैखरी वाचा स्थूल देह जाण, असे मनी आणून अकार ध्यान करावे, वायू ऋषी उकारासी, त्रिष्टुप छंद त्यासी, देवता वैकुंठवासी रक्तवर्ण जाणावा, श्रींबीज ज्ञानशक्ती, स्वप्नावस्था बोलती, भुव स्थान म्हणती असे स्वर अनुदत्त, त्याचा यजुर्वेद जाण, अग्नी असे दक्षिण, नभस्तत्व मध्यंदीन सवन, सत्वगुण तैजस आत्मा, प्रविविक्त भोग कंठस्थान, मध्यमा वाचा सूक्ष्म देह जाण, असे मनी आणून उकार ध्यान करावे, सूर्य ऋषी मकरासी, जगती छंद त्यासी, देवता कैलासवासी, श्वेतवर्ण तयाचा, ह्रीम बीजे द्रव्यशक्ती, निद्रावस्था बोलती, स्वस्थान त्याचे म्हणती, स्वरित स्वर तयाचा, त्याचा सामवेद होय, अग्नी आह्वनीय, द्यौस्तत्व सवन तृतीय, प्राध्यात्मा तमोगुण, आनंद भोग हृदयस्थान, पश्यंती वाचा देह कारण, असे मनी आणून मकार ध्यान करावे, अर्धमात्रेचा वरुण ऋषी, विराट छंद तयासी, परमात्मा देवता त्यासी, क्रौम बीज विज्ञान शक्ती, तयाचे सर्व वर्ण, भूर्भुव स्व स्थान
तुर्या अवस्था जाण, सर्व गुण सर्व स्वर, सांवर्तकाग्नी जाण तया सर्व सवन, प्रत्यगात्मा तत्वे तीन, नाद वेद परावाणी, निरतिशयानंद मूर्धास्थान, अस्मिता आहे म्हणून देह महाकारण, अर्धमात्रा ध्यान असे हे, ब्रह्म ऋषी ध्वनीचा, परब्रह्म देव त्याचा, अव्यक्त गायत्री छंद त्याचा, अवस्था मनोन्मनी चितशक्ती, स्वात्मैक्यावस्थिती, चिदाकाश स्थान म्हणती, असे जाणून जे ध्याती तया मुक्ती येत्वरे, विश्वा विराटासी, तैजसा सूत्रात्म्याशी, प्राज्ञा अक्षरासी, अभेदेसी साम्य कीजे, व्यस्त हा देहपिंड समस्त ब्रह्मांड, लक्षार्थी याचा अखंड स्वभाव ध्यानी आणावा. पहिली ऱ्हस्व मात्रा, दुसरी दीर्घ मात्रा, तिसरी प्लुत मात्रा, अर्धमात्रा अगोचर. पहिली व्यक्त मात्रा, दुसरी अव्यक्त मात्रा, चितशक्ती, तिसरी मात्रा अमात्रा परब्रह्म. ओंकार उच्चारुणी क्रमे मात्रा चिंतुनी, लक्ष ठेवूनी मनी रहावे ध्यानी सादर. प्रणव आत्मयाचे नाम म्हणून ओंकार ब्रह्म, अभेद अस्ति नामी नाम म्हणून ही उपासना श्रेष्ठ. मृत्यू चिन्हे जाणून जो उपासना करून राहे स्वरूप चिंतून, ब्रह्मी लीन होईतो. जरी आपुले मन ब्रह्मी न होईलीन, तरी वैखरी वाणीने प्रणव जपता मुक्त होई. न होता चित्तलय वैखरीने जप होय, जपता प्राणलय तो मुक्त होय ब्रह्मलोकी. गुरुदेव प्रसादाने प्रणवाच्या ध्यानाने येथेच मुक्त होणे अथवा घेणे क्रममुक्ती. ब्रह्मलोकी होय गती, ब्रह्म्यासह ये मुक्ती, ती होय क्रममुक्ती. पुनरावृत्ती न देजी, मात्राभ्यास जसा लोक मिळे तसा, प्रणवोपासने असा मार्ग सहसा न सुटेल. येथेच होता ज्ञान, जीवन मुक्त होऊन प्रारब्धाते भोगून ब्रह्मी लीन होयतो. त्याचे प्राणोत्क्रमण न होतसे जाण, स्वरूपी त्याचे प्राण खास निर्वाण पावती. तप्त पाषाणावरी सोडिता अल्पवारी, न राहे त्यावरी पाषाणाभितरी जिरे जसे. तसे मुक्ताचे प्राण न जाती निघून, स्वरूपी होती लीन न जाती निघून कोठेही. जो कार्य ब्रह्मोपासक त्यासी सुषुम्ना मार्ग एक, तया मिळे ब्रह्मलोक. क्रममुक्त्यर्थ मृत्यूकाळ जाणुनी, नवद्वारे कोंडुनी ब्रह्मरंध्र भेदुनी, ओम म्हणुनी तो जाई. एकमात्रा ध्यान घडुनी जाता प्राण, तया भूलोकी पुन्हा ये जनन ऋग्वेदे. ब्रह्मकुळी जन्मून ब्रह्मचर्ये तप करून, तो ज्ञानी होऊन घेई निर्वाण निश्चय. जरी दोन मात्रा ध्यान घडून जाई प्राण, तया सोमलोकी नेऊन यजुर्वेद पोहोचवी. तेथे दिव्य सुख भोगून तो भूमीवरी पुन्हा जन्मुनी ज्ञानी होऊन घेई निर्वाण निश्चय. जरी त्रिमात्रा ध्यान घडून जाई प्राण, तरी सामवेद नेऊन पोहोचवी तया सूर्यलोकी. होऊनी पापमुक्त तो ब्रह्मलोकी जात, तेथे होऊनी ध्यानस्थ होई मुक्त निश्चय. कार्याहुनी पर प्रकृतीहुनी इतर, जो पुरुष निर्विकार अजरामर आत्मा जो, त्याचे रूपी तो उपासक मिळूनी होई एक. तया कैचा मोहशोक नामरूप सोडी जो, सार्ध त्रिमात्रा ध्यान घडे तो होय अपरिच्छिन्न, तो राहे व्यापून. त्याचे गमन कोठे व्हावे, तया न जाणे न येणे, येथेच मुक्त होणे. राजा त्वा हे जाणणे प्रणवोपासना करुणी. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे
पंचत्रिंशोऽध्यायः श्री दत्तात्रेयार्पणमस्तु।